नमस्कार, मी पूजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. तर बघा, या वर्षीची जी वटसावित्री आहे, वटपौर्णिमा आहे, ती मंगळवारी 10 तारखेला मंगळवारी सकाळी 11:35 सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी 11 तारखेला दुपारी 1:13 पौर्णिमेची समाप्ती आहे. तर ज्येष्ठ महिन्यात जी पौर्णिमा येते तिला वटपौर्णिमा म्हणून संबोधण्यात येते आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये या वटपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी स्त्रिया आपल्या सौभाग्यप्राप्तीसाठी वटाच्या वृक्षाला पूजत असतात आणि उपवास देखील पकडत असतात. तर आणि हे वटवृक्ष आहे ते स्वामींना अत्यंत प्रिय आहे आणि वटवृक्षाच्या मुळाशी स्वामींचे स्थान असते असं मानण्यात येते. तर आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी स्वामींचे कोणते व्रत करायचे आहे ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा, वटपौर्णिमेची जी पूजा असते ती सर्व स्त्रियांना माहिती आहे. तर ही एक वेगळी पूजा, वटाची पूजा तर आपल्याला करायचीच आहे वडाची, परंतु आपल्याला स्वामींची सुद्धा या दिवशी सेवा करायची आहे. तर का करायची आहे? कारण वटवृक्षाखाली स्वामींचे स्थान असते, त्याच्यामुळे आपल्याला स्वामींची देखील सेवा करायची आहे. तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे? स्वामींची सकाळी उठल्यानंतर आपल्या घरातील स्वामींच्या मूर्तीची, स्वामींच्या फोटोची पूजा करायची आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. आता जप तुम्हाला 11 माळी करू शकता, 5 माळी करू शकता किंवा 1 माळ केली तरीही चालेल. म्हणजे तुम्हाला तुमच्या वेळेनुसार, तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही जास्तीत जास्तही जप करू शकता. तर आपलं असं आपल्याला पूजन करायचं आहे घरी स्वामींचं. आणि त्यानंतर वडाजवळ जाऊन आपल्याला धूप, दीप, अगरबत्ती, अष्टगंध, कुंकू, हळद याने आपल्याला वडाची पूजा करायची आहे आणि मोतीचूरच्या लाडूचा प्रसाद दाखवायचा आहे. आता बघा, जे स्त्रिया जे करतात ना, म्हणजे हे तर करायचंच आहे, परंतु आपण वटसावित्रीच्या दिवशी म्हणजे स्त्रिया ज्या प्रकारे पूजा करतात ती पूजासुद्धा आपल्याला करायची आहे आणि हे सुद्धा म्हणजे मोतीचूर लाडूचा आपल्याला प्रसादसुद्धा दाखवायचा आहे. त्यानंतर वडाची पूजा झाल्यानंतर आपण जेव्हा सूत गुंडाळून जेव्हा फेऱ्या मारतो, सूत गुंडाळतात तेव्हा आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तर तो मंत्र लक्षात घ्या. तो मंत्र आहे, भगवान श्री स्वामी समर्थाय नमः, मम अखंड सौभाग्यवती वरप्राप्ती कुरु कुरु स्वाहा. ठीक आहे. आता वरील मंत्र हा फक्त विवाहित स्त्रियांनीच, आता वटसावित्रीचे व्रत हे विवाहित स्त्रियाच करतात, त्याच्यामुळे आपल्याला सूत गुंडाळता हा मंत्र म्हणायचा आहे. परत एकदा सांगते, भगवान श्री स्वामी समर्थाय नमः, मम अखंड सौभाग्यवती वरप्राप्ती कुरु कुरु स्वाहा. हा मंत्र म्हणत आपल्याला सूत गुंडाळायचे आहे वडाला. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आपण म्हणजे त्या दिवशी आपल्याला उपवास तर असतोच, उपवास पकडायचा आहे आणि मग रात्री आपल्याला उपवास सोडायचा आहे. उपवास सोडण्यापूर्वी आपल्याला पुरणपोळीचं नैवेद्य स्वामींना दाखवायचा आहे. तर अशा प्रकारे छोटेसे व्रत करायचे आहे स्वामींचे वटसावित्रीच्या दिवशी. तर बघा, याचं म्हणजे फलश्रुती काय आहे, तर स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते, ऐहिक सुखाची प्राप्ती होते आणि घरामध्ये आपल्या सुख समृद्धी नांदते. त्याचप्रमाणे आपल्या सौभाग्याचे रक्षणसुद्धा होते. तर असे हे छोटेसे व्रत होते. तर वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हे व्रत करायचे आहे. तर कोणत्या रंगाची साडी घालायची आहे आपल्याला या दिवशी, तर आपल्याला लाल, पिवळी, हिरवी यापैकी आपण साडी घालू शकतो. परंतु काळा, पांढरा आणि जो आपला क्रीम कलर म्हणा किंवा हे जे कलर असतात, म्हणजे हे काळा पांढरा हे तर म्हणजे अशुभच कलर आहे. तर हे कलर आपल्याला त्या दिवशी वापरायचे नाही आहेत. आपल्याला पिवळा, हिरवा आणि लाल यापैकी एका रंगाची साडी आपल्याला परिधान करायची आहे. तर बघा, हे असं होतं. तर असं छोटंसं व्रत होतं. आता बऱ्याच स्त्रियांना म्हणजे दरवर्षी करतात, तर माहिती आहे की आपल्याला पूजेमध्ये काय काय करावं लागतं, तर ते मी तुम्हाला सांगत नाही. पण हे थोडीशी वेगळी माहिती होती ही स्वामींबद्दलची. या दिवशी आपल्याला स्वामींची कोणती सेवा करायची आहे वडाची, तर ही मी तुमच्यासोबत शेअर केली.
तर तुम्हाला ही जी माहिती आहे, ही जी सेवा आहे, जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. श्री स्वामी समर्थ.